गुढीपाडवा जवळ आलेला आहे म्हणल्यावर नैवेद्याची पूर्ण थाळी आज आपण बनवूयात. मी ह्याच्यामध्ये कांदा आणि लसूण न घालता पूर्ण नैवेद्याची थाळी ही बनवलेली आहे. काही ठिकाणी नैवेद्यासाठी कांदा आणि लसूण वापरला जात नाही. त्यामुळे ही जी पूर्ण थाळी आहे याच्यामध्ये कुठेही कांदा आणि लसूण वापरलेला नाहीये. तर कशी बनवायची ते बघूयात. इथे मी साधारण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला जर पुऱ्या करायच्या असतील तर ह्याच्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालून घ्यायचा. नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पुऱ्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे. कारण की पुऱ्यांचं पीठ जे आहे ते आपल्याला अगदी घट्ट मळायचं आहे. जेवढं घट्ट तुम्ही पुऱ्यांचं पीठ मळाल ना, तेवढ्या पुऱ्या ज्या आहेत ते तेल कमी पितात. जर का तुम्ही पातळ किंवा मऊसूत असं पुऱ्यांचं पीठ मळलत, म्हणजे आपण जसं पुरणपोळीला मळतो त्याप्रमाणे, तर प्रचंड तेल पितात पुऱ्या. त्यामुळे जेवढं घट्ट पीठ मळता येईल तेवढं जास्त घट्ट पीठ मळण्याचा प्रयत्न करायचा. बरं, पीठ मळताना आधी बिलकुलही तेल घालायचं नाही. आधी फक्त गव्हाचं पीठ, नंतर रवा आणि मीठ घालून व्यवस्थित घट्टसर असं मळून घ्यायचं. व्यवस्थित मळून झाल्यानंतर अगदी शेवटी ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे जसं लागेल त्याप्रमाणे तेल घालून याला फक्त सारखं करून घ्यायचंय आपल्याला. व्यवस्थित असं हे सारखं करायचं. हे बघा मी किती घट्ट असं हे कणिक मळलंय. अशा पद्धतीने इतकं घट्ट हे कणिक आपलं मळलं गेलं पाहिजे. आता हे व्यवस्थित पुन्हा एकदा सारखं करून ह्याच्यावर झाकण ठेवून हे बाजूला ठेवून देऊयात. आता आपण बाकीची तयारी करूयात. पीठ मळून झालं ना, की ते भिजेपर्यंत लगेचच आपल्याला कुकर लावून घ्यायचा आहे. तर आता कुकरमध्ये मी इथे काय-काय घेणार आहे ते सांगते. इथे 1 वाटीभर मी तांदूळ घेतलेले आहेत. साधारण 4 ते 5 जणांचा आपण इथे स्वयंपाक तयार करत आहोत. नंतर इथे अर्धी वाटी तुरीची डाळ, मी तुरीच्या डाळीचं वरण करणार आहे. आणि एका डब्यामध्ये बटाटे, कारण की बटाट्याची कोरडी भाजी आपण बनवणार आहोत. आता काय करायचं, हे स्वच्छ धुवून घ्यायचं सगळं. डाळ, तांदूळ आणि बटाटे जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे. धुवून झाल्यानंतर मग आता तांदळामध्ये पाणी घालायचं. तांदळामध्ये साधारण तुमचं जर का कणीचा तांदूळ असेल तर तांदळाच्या वरती 1 बोट पाणी आलं पाहिजे, अर्धं बोट तेवढं पाणी घालायचं. नंतर डाळीमध्ये तर आपण अंदाजाने पाणी घालतोच. साधारण डाळीच्या दुप्पट पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचंय आणि त्याच्यामध्ये हळद आणि हिंग लगेचच अर्धा-अर्धा चमचा घालून घ्यायची. म्हणजे कसं होतं, डाळीला छान वास लागतो आणि डाळ पटकन शिजते. आता कुकरमध्ये पाणी घालून सगळ्यात आधी भात घालून ठेवायचा. त्याच्यावर डाळ ठेवायची आणि त्याच्यावर बटाट्यांनी भरलेला हा डबा ठेवायचा आणि बटाट्यांमध्ये पाणी शेवटी घालायचं, कारण की डबा ठेवताना ते सांडू शकतं. कुकरला झाकण लावून कुकर गॅसवरती ठेवून द्यायचा. म्हणजे एकीकडे आपला कुकर होईपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करता येईल. आता बाकीच्या तयारीमध्ये इथे मी चक्का विकत आणलेला आहे. खूप मला फ्रेश असा चक्का मिळाला, त्यामुळे मी घरी बनवला नाही. तुम्हाला जर घरी चक्का बनवायचा असेल ना, तर तुम्ही रात्रीच्या वेळेला दही कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवून चक्का बनवू शकता. आता इथे पावशेर चक्क्याला मी 100 ग्रॅम साधारण साखर वापरलेली आहे आणि अर्धी वाटी इथे इथे मी मँगो पल्प घेतलेला आहे, कारण की याचं मी आम्रखंड बनवणार आहे. तर मी याच्यामध्ये मँगो पल्प घेतलेला आहे. आता काय करायचं, हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता चक्का फ्रेश असल्यामुळे याला पुरण यंत्रातून किंवा मिक्सरमधून काढायची काही गरज नाही. असंच आपण करू शकतो आणि काय करायचं, थोडा आधी आहे ना, चक्का, मँगो पल्प आणि साखर आहे ना, अशी एकजीव करून ठेवून द्यायचं. मिक्सरनी छान असं मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये शक्यतो जेवढ्या गुठळ्या कमी होतील तेवढा करण्याचा प्रयत्न करायचा आणि मग झालं ना, की एक 15 ते 20 मिनिटासाठी याला झाकण लावून असंच ठेवून द्यायचं. म्हणजे ह्याच्यातली साखर जी आहे ती वितळून जाते. तोपर्यंत इथे शिट्ट्याही झालेल्या आहेत. कुकरचं झाकण पडेपर्यंत आपण काकडीच्या कोशिंबिरीची आणि बाकीची तयारी करूयात. तर काकडी कट करून काय करायचं, काकडीची सालं काढून घ्यायची आणि सालं काढून झाली ना, की मग पुढून असं चोचा मारायच्या सुरीने आणि चोचा मारून मग ही अशी कट करून घ्यायची. काकडी अशा पद्धतीने कट केलीत ना, की छान लागते. किसली ना, की ती फार अगदी म्हणजे लेची-पेची होऊन जाते. अशी म्हणजे कडक-कडक लागत नाही, अशी तडक्याला लागते तशी. हे बघा, अशा पद्धतीने काकडी आपल्याला हे करून घ्यायची आहे. आता काकडी चिरून झाल्यानंतर बटाटेही चिरून घेऊयात. बटाट्याची आपण भजी बनवणार आहोत. इथे आपण कांदा आणि लसूण वापरणार नाहीये, त्यामुळे बटाट्याचीच भजी आपल्याला करावी लागणार आहे. घोसाळ्याची पण भजी करतात, पण घोसाळी आता सध्या आपल्याला बाजारात मिळणं अवघड आहे जरा. त्यामुळे बटाटे कापून ते पाण्यामध्ये घालून घ्यायचे. पूर्वतयारी सगळी झालेली असली ना, की पटापट आपला स्वयंपाक होतो. आता हे बटाट्याचंच काम झालं. आता आपल्याला ज्या फोडणीचं वरण करायचं आहे, त्या फोडणीच्या वरणासाठी टोमॅटो लागणार आहे. तर मी इथे 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो चिरून झाला ना, की आपल्याला भाजीसाठी आणि काकडीच्या कोशिंबिरीसाठी हिरवी मिरची लागणार आहे. तर हिरवी मिरची पण साधारण मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायची. मिरची कट करून झाल्यानंतर सगळ्याच गोष्टींसाठी आपल्याला कोथिंबीर प्रचंड महत्त्वाची आहे.
त्यामुळे कोथिंबीरही कट करून घ्यायची. म्हणजे इथे आपली बाकीची पूर्ण तयारी झाली. आता ही तयारी झाल्यानंतर पहिल्यांदा आपण काकडीची कोशिंबीर बनवून घेऊयात. याच्यामध्ये साधारण 2 ते 3 मोठे चमचे मी दाण्यांचं कूट घालून घेतलं. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 1 चमचाभर साखर घालायची. इथे तेल कडकडीत करून घ्यायचं आणि तेलामध्ये जिरं घालून हिरवी मिरची घालायची आणि मग हा जो तडका आहे ना, हा या काकडीला द्यायचा. हे असं जिरं छान असं खरपूस असं जिरं या काकडीच्या कोशिंबिरीमध्ये लागतं आणि कोशिंबीर अगदी अप्रतिम लागते. आता ही काकडीमध्ये हे सगळं घातल्यानंतर छान व्यवस्थित हलवून घ्यायचं. हलवून झाल्यानंतर मग 2 चमचे ह्याच्यामध्ये दही घालायचं. दही घालून पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि शेवटी ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला. ही अशा पद्धतीने एकदा काकडीची कोशिंबीर बनवून बघा. खूप सुंदर लागते. म्हणजे आपण खमंग काकडी म्हणतो ना, त्या पद्धतीने असं खमंग काकडी जरी म्हटलात तरी चालेल. फक्त खमंग काकडीमध्ये काय करतात, दही नाही घातलं जात. ही अशी कोशिंबीर तयार झाली. आता काय करूयात आपण, जे आम्रखंड तयार करून ठेवलं होतं ना, ते बघा ह्याच्यातली साखर पूर्णपणे वितळलेली आहे. आता ह्याला थोडंसं पुन्हा हलवून घ्यायचं. ह्याच्यातल्या गुठळ्या पण एकदम मेल्ट झालेल्या आहेत. व्यवस्थित हलवून घेतलं ना, की ह्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड, केशर वगैरे कशाचीही गरज पडत नाही. आंब्याचाच सुंदर वास यायला येतो. तर आपलं आम्रखंड इथे तयार झालं. आम्रखंड फ्रिजमध्ये ठेवून द्यायचं आणि आता कुकरचं झाकण काढून आपण बटाटा आणि वरणाची डाळ जी आहे ती काढून घ्यायची आणि भात जो आहे ना, तो त्या गरम पाण्यामध्ये तसाच ठेवून द्यायचा झाकण लावून. कारण की बाकीचं होईपर्यंत भात गरम राहतो छान. आता डाळ जी आहे ती हटवून घ्यायची. आपण आता वरणाची तयारी करून घेऊयात. तर डाळ हटवून घेतल्यानंतर या डाळीमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि डाळ मिक्स करून घ्यायची. ज्यावेळेला आपण नैवेद्याची थाळी वाढतो, त्यावेळेला आपण साधं वरण भातावरती घालतो. त्यामुळे काय करायचं, 1 वाटीभर अ, डाळ जी आहे, ती थोडंसं वरण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं. म्हणजे हे आपल्याला भातावरती नैवेद्याच्या ताटामध्ये वाढता येतं. आता ह्याच्यावरती थोडंसं 1 चिमूटभर मीठ घालून घ्यायचं. नंतर विसरायला होतं म्हणून आधीच ही तयारी करून घ्यायची. आता ही डाळ बाजूला करून झाल्यानंतर बाकीच्या डाळीला आपण वरणाला फोडणी देऊन टाकूयात. तर आता इथे मी साधारण 3 चमचे तेल घेतलं आहे. ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालायची. मोहरी घातल्यानंतर ती तडतडली की कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता घालून झाला की आपण तो टोमॅटो जे चिरलेला आहे, तो टोमॅटो घालून घ्यायचा. व्यवस्थित छान सगळं हलवून घ्यायचं हे आणि हलवून झालं ना, की ह्याच्यामध्ये थोडंसंच हळद आणि थोडंसं हिंग घालायचं. अगदी पाव-पाव चमचा घातलात तरी चालेल. कारण की वरणामध्ये वरण शिजवताना आपण घातलेलं आहे. आणि मग हे वरण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. वरण घालून झालं ना ह्याच्यामध्ये, की मग चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि इथे आवर्जून सांगते 1 चमचाभर साखर घालायची. साखर घातल्याने वरण गोड होत नाही, पण टेस्ट जी आहे ती बॅलन्स होते. त्यामुळे आवर्जून साखर घालायची. आता हे उकळेपर्यंत आपण इथे बटाट्याची सालं काढून घेऊयात. बटाट्याची सालं काढून बटाटे उभे आपल्याला जसे ज्या आकारामध्ये हवेत, त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे. कारण की वरण झालं की लगेचच आपण बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे. त्यामुळे. खरं तर आपण 2-2 गॅस वापरून पटापट एकीकडे वरण, एकीकडे बटाट्याची भाजी असं करतो. पण इथे मी आता पूर्ण थाळी दाखवते त्यामुळे एक-एक पदार्थ मी बनवतीये. आणि कसं असतं ना, ज्यावेळेला आपण पदार्थ बनवतो, ते अगदी मन लावून बनवले गेले पाहिजेत. आता इथे वरणाला उकळी आलेली आहे. ह्याच्यामध्ये 2 चमचे मी गरम मसाला घातलेला आहे. बाकी कुठलाही मसाला घालायचा नाही. घरचा गरम मसाला असेल तर उत्तमच. जर नसेल, तर मग तुम्ही बाहेरचा विकतचा गरम मसाला वापरू शकता. थोडंसं लाल तिखट घालायचं, कोथिंबीर घालायची आणि इथे वरणाला छान उकळी आलेली आहे. वरण आपलं तयार झालेलं आहे. वरण तयार झाल्यानंतर आता भाजीची तयारी करायची आहे. भाजीमध्ये पण आपण कांदा कांदा वगैरे, लसूण वगैरे किंवा आलं काहीही घालणार नाहीये. त्यामुळे जरा थोडंसं ओलं खोबरं पण घालायचं म्हणजे ती छान होते. त्यामुळे ओलं खोबरं मी नारळ फोडून घेतला आणि खोबरं किसून घेतलं. साधारण 4 ते 5 चमचे, मोठे चमचे आपल्याला खोबरं लागेल. त्यामुळे किसणी असते ना, त्याच्या एकदम बारीक साईड जी असते, त्या साईडनी खोबरं किसून घ्यायचं. आता त्या भाजीला फोडणी द्यायची आहे. तेल घ्यायचं. तेलामध्ये मोहरी घालायची. मोहरी घालून झाले की कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता घालून झाला की आपण जी मिरची चिरलेली आहे, त्यातली थोडी मिरची ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. हळद आणि हिंग घालून घ्यायचं. हे सगळं घालून झालं की एकदा परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर जो बटाटा आपण चिरून ठेवलेला आहे, तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. बटाटा घालून झाला ना, की छान वर-खाली करून ते व्यवस्थित हलवून घ्यायचं. असं हलवून घेतलं, की मग एकजीव होतो बटाटा. एकजीव झाल्यानंतर अगदी शेवटी ह्याच्यावरती मीठ घालायचं चवीप्रमाणे. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा छान ते हलवून घ्यायचं आणि हलवून झालं ना, की मग ह्याच्यावरती शेवटी
कोथिंबीर आणि खोबरं घालायचं, ओलं खोबरं. पण कोथिंबीर आणि ओलं खोबरं अगदी शेवटी घालायचं म्हणजे त्याचा जो स्वाद असतो ना, तो टिकून राहतो. हे बघा आता ह्याच्यावरती मी कोथिंबीर घालून घेतेय. त्याचप्रमाणे खोबरंही घालून घ्यायचं. आता एकदा हलवलं, की आपली इथे भाजी तयार झाली. नैवेद्याला बऱ्याच ठिकाणी कांदा आणि लसूण वापरला जात नाही. आमच्या घरी सुद्धा आम्ही कांदा लसूण वापरत नाही. त्यामुळे विदाऊट कांदा लसणाचाच आम्ही नैवेद्य दाखवतो. तुमच्या घरी जर तुम्ही कांदा लसूण वापरत असाल, तर तुम्ही कांदा लसणाचा ठेचा सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता. इथे आपली भाजी तयार झाली. आता काय करायचं आहे आपल्याला भज्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता आपण जेवढे बटाटे 3-4 बटाटे मी कट केलेले आहेत, त्याला लागेल एवढं साधारण एक अर्धी वाटी मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. डाळीच्या पिठामध्ये अगदी थोडंसं म्हणजे 4 ते 5 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं, मीठ घालायचं, ह्याच्यामध्ये तिखट घालायचं, नंतर हळद घालायची आणि हे छान मळून घ्यायचं. डाळीचं पीठ फार पातळ मळायचं नाही, घट्टसर असं डाळीचं पीठ मळून घ्यायचं. तांदळाचं पीठ घातल्याने काय होतं, छान वडी ज्या आपल्या भजी जी आहेत ना, ती छान खुसखुशीत होतात. त्यामुळे तांदळाचं पीठ हे आवर्जून घाला. हे बघा आता थोडंसं घट्ट झालं, तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. ह्याच्यामध्ये गुठळी होऊ द्यायची नाही, नाहीतर मग भजी आपली छान होणार नाहीत. त्यामुळे मिक्सरने शक्यतो केलत ना, तर गुठळी बिलकुलही होत नाही. आता हे पीठ मळून झालं, की ह्याच्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एकदा हलवायचं. आता इथे हलवून घ्यायचं आणि जे चिरून ठेवलेले बटाटे आहेत पाण्यामध्ये टाकून ठेवलेत, ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. आता कढईमध्ये तेल घालून आपल्याला भजी जी आहेत ती तळून घ्यायची आहेत. तेल छान गरम झालं पाहिजे. कडकडीत गरम झाल्यानंतर मग ही भजी ह्याच्यामध्ये सोडायची आणि छान वरून खालून 2-4 वेळा व्यवस्थित अशी तळून घ्यायची. कारण की बटाटा जो आहे तो कच्चा आहे. तो आतमध्ये कच्चा राहता कामा नये. त्यामुळे कॉन्स्टंट असं हलवून ही भजी तळून घ्यायची असतात. खूप छान अशी भजी तयार होतात ह्याच्याने. तुम्ही अशा पद्धतीने तांदळाचं पीठ घालून एकदा नक्की भजी बनवून बघा. हे बघा, किती सुंदर अशी भजी तयार झाली. आता ही भजी काढून ठेवायची आणि मग आपण पुरीची तयारी करूयात. खूप खुसखुशीत अशी ही भजी तयार होतात. तांदळाचं पीठ घातल्यामुळे क्रिस्पी होतात ती तयार. आता आपण एकीकडे पुऱ्यांची तयारी करूयात. पुऱ्यांची तयारी करताना हे बघा, आता हे पीठ जे आपण भिजवलं होतं, हे एकदा पुन्हा छान असं मळून घ्यायचं. मळून घेतलं ना, की काय करायचं 4-5 लाट्या एकदमच लाटून करून घ्यायच्या. म्हणजे काय होतं पटापट पुऱ्या लाटता येतात. त्यामुळे दरवेळेला पुऱ्या लाटताना 4-5 लाट्या अशा करून घ्यायच्या आणि मग नंतर पुरी लाटायला घ्यायची. प्रत्येक वेळेला लाटी करायची मग पुरी लाटायची ना, त्याला वेळ पण जातो आणि कामाला फार स्लो होतं काम आपलं. थोडंसं पीठ घ्यायचं आणि एक-एक लाटी लाटून घ्यायची. फार लाटायची नाही जास्त मोठी आणि पातळ करायची नाही. थोडीशी जाडसर अशी ही लाटी लाटून घ्यायची. पुरी आपल्याला ज्या आकारात असते ना, साधारण त्या आकारातच करायचं. फार मोठं किंवा बारीक करायचं नाही. हे बघा, अशा पद्धतीने ही पुरी लाटून घ्यायची. तर आता ह्या पद्धतीने सगळ्याच पुऱ्या आपण लाटून घेऊयात आणि मग त्या तळून घ्यायच्या. आता इथे जे आपण भज्यांचं तेल होतं ना, त्याच तेलामध्ये मी इथे पुरी आता नैवेद्याचं ताट तयार करायचं आहे, तर 2-4 पुऱ्या ह्याच्यातूनच मी तयार करून घेणार आहे. हे बघा, पुरी कशी छान टम्म फुगली. पुरी फुगली ना, की लगेचच उलटून घ्यायची, नाहीतर जळते आणि पुरी तळताना आवर्जून गॅस हा मोठाच ठेवायचा. गॅस बारीक करायचा नाही. जर गॅस बारीक केलात ना, तर पुरी फुगणार पण नाही आणि त्याच्यात तेल पण खूप जास्त राहील. त्यामुळे आठवणीने लक्षात ठेवा, पुऱ्या तळताना गॅस मोठाच ठेवायचा. किती छान अशी टम्म अशी पुरी पुरी फुगतीये बघा. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने सगळा नैवेद्य करून बघा. तुम्हाला माझी ही डिश कशी वाटली, हे नैवेद्याची थाळी कशी वाटली, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली की मला खूप छान वाटतं. हे बघा, ही पण पुरी कशी छान टम्म फुगली आपली. आता आपण नैवेद्याचं ताट वाढायला घेऊयात. आता या ताटामध्ये इथे लिंबू ठेवायचं, मीठ घ्यायचं. मीठ घालून झालं की कोशिंबीर जी तयार केलेली आहे, ती कोशिंबीर ठेवायची. कोशिंबीर ठेवल्यानंतर पुढे भजी ठेवायची. भजी ठेवून झाली की मग ह्याच्यामध्ये भाजी वाढायची. भज्यांच्या पुढे आपण तयार केलेली बटाट्याची जी भाजी आहे, ती वाढून घ्यायची. नंतर फोडणीचं वरणाची वाटी जी आहे, ती शेजारी ठेवून घ्यायची. त्याच्या शेजारी आपलं अ, आम्रखंड ठेवून घ्यायचं. नंतर भात जी आहे त्याची मूद वाढून घ्यायची. त्याच्यावरती आपण बाजूला काढून ठेवलेलं साधं वरण जे आहे ते घालून घ्यायचं. पुऱ्या घ्यायच्या. नंतर साधं वरण आणि भातावरती आणि ह्या फोडणीच्या वरणावरती तूप घालून घ्यायचं. इथे आपली नैवेद्याची थाळी तयार झाली. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत